नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील वीज वितरण व्यवस्थेला आता बळकटीपणा देण्यासाठी महाराष्ट्राचा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि या व्हिडिओच्या मार्फत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा वितरणासाठी निधी कुठे वापरले जाणार आहे आणि हा निधी किती मिळणार आहे, एक सरकारी जी-आरच्या माध्यमातून आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात. पायाभूत विकसित आपल्याला निधी एक अंतर्गत महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचा एक अर्ज आहे आणि या योजनेअंतर्गत महावितरण कंपनी सन 2025 आणि 26 यामध्ये आपल्याला 47 कोटी कर्ज स्वरूपात आपल्याला एक वितरित करण्यात आलेला आहे. आणि हा आपल्याला जी-आर प्राप्त झालेला आहे. आणि या जी-आरनुसार आपण बघणार आहोत की कंपनीच्या जे महावितरण या आर्थिक सहाय्य देण्यासाठी एक शासनाने निर्णय घेतलेला आहे. या निर्णयानुसार आपल्याला 2025 आणि परती यासाठी आपल्याला आर्थिक निर्णय हा आपल्याला मिळणार आहे. पण या निधी आपल्याला वितरित एक व्यवस्थेचा विकास, पायाभूत सुविधा करण्यासाठी आपल्याला तसेच या पुरवठा अधिक कार्यक्षम करण्यासाठी वापरला जाणार आहे. आणि ह्या निधीमुळे राज्यातील वीज वितरण प्रणाली अधिक सक्षम होणार असून पण ग्रामीण व शहरी भागात यात वीज सुधारणा करण्यासाठी याचा वापर करण्यात येणार आहे. आणि या संदर्भात आपल्या एक संदर्भात शासन निर्णय मुंबई येथील मंत्रालयामध्ये जारी करण्यात आला. आणि तसा हा निर्णय आपल्याला ऊर्जा विभाग या वित्त विभागाकडून आपल्याला एक संबंधित एक मंत्रालयाकडून आपल्याला पाठवण्यात आलेला आहे. आणि हा वीज पुरवठा आपल्याला राज्यातील वीज वितरण सुधारेल आणि वीज पुरवठा अधिक स्थिर राहील. त्यासाठी हा जी-आरसाठी मंजुरी दिलेली आहे. शेतकरी मित्रांनो, अशी शेतीची माहिती आणि सरकारी जी-आर बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.